नमस्कार मंडळी, मी आज चिकन फ्राय करणार आहे. त्याच्यासाठी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून आता त्याला आपण मीठ लावून घेऊ. थोडं चवीपुरती हळद लावायची, लाल मसाला, बेडगी मिरची पावडर, मिक्स मसाला गरम आणि थोडासा गरम मसाला. आता आपल्याला लिंबू पिळून घ्यायचे आणि आलं लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलेली ती पेस्ट. आता हे सगळं लावून आपल्याला 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट साठी ठेवून घ्यायचं आहे. छानपैकी असं लावून घ्यायचं. आपल्याला आता हे फ्राय करायचे आहे. हे बघा, मी आता हे असं ठेवून देणार आहे झाकून 15 ते 20 मिनिटं. हे आता मी चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं 15 मिनिटं. आता आपल्याला याला फ्राय करायचं आहे. पॅन ठेवलेला आहे, तेल टाकलंय आपण, त्याच्यात तेल गरम झालंय. आता आपण हे सगळं टाकून घ्यायचं. आता आपल्याला सगळं तव्यावर टाकलेलं आहे फ्राईंग पॅनवर. आता आपण झाकण ठेवून 10 मिनिटं तसंच ठेवायचं. हे आपण फ्राय करायला घातलेलं आहे, झाकण ठेवलं होतं. आता 10 मिनिटांनी काढलं. आपल्याला आता हे सगळं उलटून घ्यायचं. आणि एका बाजूला परत 5-6 मिनिटं भाजून घ्यायचं. मग आपलं फ्राय तयार होणार. सगळं उलटून घ्यायचं. छान भाजलेलं आहे एका साईडने. आता दुसऱ्या साईडने आपण भाजून घ्यायचं.